मध्यरात्री अजित पवारांच्या घरी एक गुप्त बैठक झाली। बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये उमेदवारांची अदलाबदल करण्याचा निर्णय घेतल्याची ही माहिती सूत्रांकडून मिळाली। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र यायची शक्यता असल्याचंही समोर येतंय। आता या बैठकीमध्ये भविष्यातली रणनीती, जागा वाटप आणि चिन्हांबाबत चर्चाही झाली आहे। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारांचे फेरफार करणं आवश्यक आहे असं ठरवलंय। तेव्हा आता या निर्णयामुळे पुण्यातल्या निवडणूक रणनीतीमध्ये बदल होऊ शकतो असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत। आपण पाहतोय की अजितदादांच्या घरी एक गुप्त बैठक झाली आहे, तेव्हा पुण्यामधली राजनीती पुन्हा काहीशी बदलू शकते अशा शंका आता उपस्थित होत आहेत आणि राजकीय विश्लेषक याबाबत सतत बोलतायत। अजितदादांच्या घरी गुप्त बैठक झाली आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खलबलं झाली आहे। दोन्ही राष्ट्रवादीची युती झाल्याचं दादांनी जाहीर केलं, मात्र अजूनही काही जागांवर पेच आहेत आणि त्यानिमित्त दादांच्या घरी गुप्त बैठक झाली। आपल्यासोबत सागर आव्हाड जोडले गेलेत, अधिक माहिती द्याल। नक्कीच बघितलं तर अत्यंत मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि आपण जर अजित पवारांच्या घरी जी आहे ती मध्यरात्री बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये जर विचार केला तर राष्ट्रवादीचे जे नेते आहे एकच पॅनल करण्याच्या तयारीत आहेत आणि काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या जागा आहेत त्या घड्याळावरती लढतील तर काही ठिकाणी तुतारीवरती लढतील असा निर्णय जो आहे तो झालेला आहे। 11 वाजता पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून माहिती जी आहे ती दिली जाऊ शकते आणि त्या संदर्भात जिथं तुतारीच्या पण आणि काही घड्याळाचे उमेदवार आहेत तिथं जास्त घड्याळाचे उमेदवार आणि तुतारीचे उमेदवार उभे करायची अशी रणनीती या दोन्ही राष्ट्रवादीची ठरलेली आहे। त्यामुळे या दोघांची बैठक जी आहे ती आज होईल आणि संयुक्तपणे घड्याळ आणि तुतारीच्या चिन्हांवरती दोन्ही पक्ष एकमतावरती ठाम झालेले आहेत। उमेदवार चेंज करण्याची वेळ आली तरी उमेदवार चेंज करू शकतात, त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील हे मात्र आता निश्चित झालंय। नक्कीच, धन्यवाद सागर सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की पुण्यामध्ये आता दादांच्या घरी युती झाली आहे, मात्र गुप्त बैठका होत आहेत आणि नवी रणनीती ठरते आहे।